परभनी के घटना के विरोध में न्याय की मांग को लेकर परभनी से शुरू हुआ लॉन्ग मार्च अब मुंबई की ओर बढ़ रहा है। भिवंडी के कामतल घर में रुकने के बाद ये मार्च आज मंत्रालय की ओर रवाना हुआ। प्रदर्शनकारियों की प्रमुख मांगे है कि सोमनाथ सूर्यवंशी और संतोष देशमुख के दोषियों को कड़ी सजा दी जाए और उनके परिवारों को आर्थिक सहायता मिले। परभनी में सोमनाथ सूर्यवंशी के साथ हुई अमानवीय घटना और संतोष देशमुख की हत्या के विरोध में राज्य भर में आक्रोश देखा जा रहा है। इसके चलते 17 जनवरी को परभनी से शुरू हुए इस लॉन्ग मार्च का आज भिवंडी में पड़ाव था, जिसके बाद ये मुंबई मंत्रालय की ओर बढ़ा चला। प्रदर्शनकारियों की प्रमुख मांगों में दोषी पुलिस कर्मियों के खिलाफ कड़ी कार्रवाई, फास्ट ट्रैक कोर्ट में सुनवाई और परिवारों को 1-1 करोड़ रुपए की आर्थिक सहायता शामिल है। इसी के साथ ही आंदोलनकारियों पर दर्ज मामलों को वापस लेने और उनके परिजनों को सरकारी नौकरी देने की भी मांग की जा रही है। सर, आमच्या परभणीत 10 तारखेला संविधानाची विटंबना केली। हे आपले मुख्यमंत्री साहेब म्हणतात की ते माथे फिरू आहे। सर, ते माथे फिरू नाही, त्याने त्याला बाहेर काढाव आणि इंजेक्शन देऊ देऊ आमच्यातले असे 100 माथे फिरू होतात। ते माथे फिरू नाही सर, प्रशासन याला दाबायचे हे करायले। आम्ही संविधानाची विटंबना जर झाली नसती परभणीत दंगल कशाला पेटली असती। परभणीची दंगल जी 10 तारखेपासून सुरू झालेली आहे आणि शासन चौकशी लावायला 11 तारखेपासून 11 तारखेला कोम्बिंग ऑपरेशन करून आमच्या महिलांना घरात घुसून मारलं सर। 12 वर्षाच्या मुलीला केस धरून मारलं, 6 महिन्याच्या बाळातनीला मारलं आणि आम्ही तिथं 32 दिवस न्याय मागून त्या प्रशासनाने आम्हाला कुठलाही न्याय दिला नाही। म्हणून सर आम्ही जानेवारीच्या 17 तारखेला लॉन्ग मार्च काढला आणि नाशिक मध्ये येऊन आम्हाला चुका पालीस केली शासनानं, आमच्या सोबत चुका पालीस केली आणि म्हणले सगळ्या तुमच्या मागण्या मान्य केल्या, आता चला इथून घरी। आम्हाला खोटे नाटे लेटर दाखवून म्हणले सगळे, म्हणले मुख्यमंत्र्यांनी मागण्या मान्य केल्या, आम्हाला नाशिक पासून सर वापस पाठवलं। आम्ही हे ना 20 दिवसाचा शासनाला वेळ दिला। आता ह्या 10 तारखेला आम्हाला 4 महिने होतात सर, पण परभणीत असं शासनाकडून कोणताही एक ठोस पाऊल उचललेला नाही की एवढे लोक आमचे मारलेत मेलेत, एवढ्या लोकांचे हात आमच्या गळ्यात पडलेत, एवढ्या आमच्या 50 पोरावर गुन्हे दाखल झालेत, सुशिक्षित तरुणावर गुन्हे दाखल झालेले आहेत। म्हणून प्रशासनाला आम्ही आमचा किती अंत पाहणार आहे। फडणवीस साहेब तर पाहू द्या सर, हे बाबासाहेबाची औलाद आहे, मोडण पण वाकणार नाही। मोडण पण सरकार कोणाचं बी असो, सरकार कोणाचं बी असो, पण अन्याय आमच्यावरच आहे, आमच्यावरच आहे। बहुजनावर अन्याय करतात हे आम्हाला दाबायचा प्रयत्न करायले। जातीवादी मनवादी सरकार बसलेलं आहे ना तिथं। आम्हाला न्याय नाही जर भेटला सर तर मतदानावर आम्ही बहिष्कार टाकू, कोणाचाच नको, कोणालाच नको। आम्ही मतदान आम्ही नोटीला देऊ पण कोणालाच देणार नाही आम्ही। हे 2% लोक आम्हाला आमच्यावर जबरदस्ती करायचं बघायलेत का, हे एकदा कदापि आम्ही खपून घेणार नाही।